नमस्कार, मी मनीषा. प्राईड फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिरवा मटार वापरून मसाला पुरी बनवणार आहोत. ती ही फुग्यासारखी फुगलेली मटार पुरी सहज आपण घरच्या साहित्यात तयार करू शकतो. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मटार पुरी बनवण्यासाठी सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मटार घालूयात. मटार सोलून स्वच्छ धुवून घ्यायचा. आता यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या, 3 हिरवी मिरची घालायची आणि 1 चमचा बडीशोप घालायची आणि 1 चमचा जिरे घालायचे आणि हे सर्व छान थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. अगदी याची पेस्ट तयार करून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने आपण पेस्ट तयार करून घेतली आहे. ही वाटण्याची जी पेस्ट तयार घेतलीत ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. थोडेसे पाणी घालून हे भांडे आपण धुवून घेऊयात. आता या पेस्टमध्येच आपण 3 चमचे रवा घालणार आहोत. रवा हा बारीकच घ्यायचा म्हणजे पटकन भिजला जातो. आणि 3 चमचे बेसन घालूयात आणि हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात. जे लोक मटारची भाजीसुद्धा खात नाहीत ते लोकसुद्धा आवडीने पुरी खातील. हे सर्व छान असे मिक्स झाले की यामध्ये 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा गरम मसाला हे सर्व घालून थोडेसे मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे सगळे एकजीव झाले पाहिजे. हे 15 मिनटासाठी झाकून ठेवायचे म्हणजे 15 मिनटं हे छान असे भिजले जाते. 15 मिनटं झाल्यानंतर 2 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे. आपण जे मटारचे मिश्रण तयार केले होते ते आता यामध्ये घालूयात. 15 मिनटामध्ये रवा आणि बेसन छान असे भिजले जाते. यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हळद थोडीशी घालायची. हळद नाही घातली तरी चालेल. थोडीशी बारीक अशी कोथिंबीर कट करून घालायची आणि हे सर्व छान असे हाताने मिक्स करून घ्यायचे. यामध्ये पाणी घालायची गरज नाही. जेवढे आपल्याला पीठ यामध्ये मावेल तेवढेच पीठ यामध्ये ॲड करायचे. पीठ मळत असताना थोडेसे पातळ असे जाणवत असेल तर थोडेसे गव्हाचे पीठ आणखी यामध्ये घालू शकता. हे पीठ छान असे आपले मळून झालेले आहे. आता आपण याची पुरी लाटून घेऊयात. एका चपातीच्या आकाराचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि चपातीसारखेच लाटून घ्यायचे. चपातीच्याच आकाराचे लाटून घ्यायचे. लाटत असताना याला पीठ लावले तरीही चालते. चपातीच्या आकारा एवढेच लाटून घ्यायचे. फक्त चपातीपेक्षा थोडेसे जाडसर लाटायचे म्हणजे पुरी छान अशा फुगतात. पहा, आपले लाटून झालेले आहे. हे कितपत जाड ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता. आणि येथे मी एक वाटी घेतले आणि वाटीच्या आकाराच्या पुऱ्या तयार करूयात. तुम्ही कोणत्याही आकाराची कोणत्याही साईजमध्ये तुम्ही पुरी तयार करू शकता. पहा, आपली पुरी कट करून झालेली आहे. याची जाडी तुम्ही पाहू शकता. सर्व पुरी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे आता बाजूला ठेवून देऊयात. आणि आणखीन एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि हाही अशाच पद्धतीने लाटून घ्यायचा. तुम्ही चपातीसारखे न लाटता तुम्ही एक छोटासा पेढ्याच्या आकाराचा गोळा करून एक पुरीसुद्धा लाटू शकता. पहा, आपला दुसरा गोळासुद्धा लाटून झालेला आहे. हाही आपण कट करून घेऊयात. येथे मी एक वाटी घेऊन ह्या वाटीच्या आकाराच्याच पुऱ्या कट करून घेते. वाटीचा आकार हा मीडियम असल्यामुळे मीडियम साईजचीच आपली पुरी तयार होणार आहे. मीडियम आकाराचीच पुरी तयार झाली की तळताना व्यवस्थित आपल्याला ती तळली जाते. ह्याही पुऱ्या आपण बाजूला काढून घेऊयात. पुऱ्या बाजूला काढल्यानंतर जे आपले शिल्लक राहिलेले पीठ आहे याचा परत आपण एक गोळा तयार करायचा आणि परत लाटून घ्यायचा. येथे मी एका कढईमध्ये तेल छान असे गरम करायला ठेवले होते. तेल छान गरम झाले की यामध्ये आपण एक करून पुरी सोडून तळून घेणार आहोत. पुरी तळत असताना गॅस हा मीडियमच ठेवायचा. पहा, दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी आपली पुरी तळून झालेली आहे. ही आता आपण बाजूला काढून घेऊयात. मस्त अशी पुरी आपली तळून झालेली आहे. आता आपण तेलामध्ये दुसरी पुरीही तळून घेऊयात. पहा, दुसरी पुरीही आपली मस्त अशी टंब फुग्यासारखी फुगलेली आहे. अर्ध्या मिनटामध्ये पुरी आपली व्यवस्थित तळून निघते. आता ही काढून घेऊयात. ही पुरी तिखट असल्यामुळे खायला खूप खमंग आणि टेस्टी लागते. आणि जे मटारची भाजी खाणार नाहीत ते लोकसुद्धा खूप आवडीने ही पुरी खातील. तुम्ही नक्की ट्राय करा.
आत्ता सध्या बाजारामध्ये मटार आणखीनही मिळतोय. तुम्ही बाजारातून हा मटार आणून ही पुरी नक्की ट्राय करा. तेलामध्ये एक एक करून सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या. जर जास्त पुऱ्या तेलामध्ये सोडल्या तर एकमेकांना चिकटतील आणि पुऱ्या फुगणार नाहीत. त्यासाठी आपण एक एक करूनच पुऱ्या तळणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या सर्व पुरी तळून झालेल्या आहेत. मटारची भाजी खायला नको म्हणणारे लोकसुद्धा ही पुरी खूप आवडीने खातात. खूप छान लागतात आणि खूप मस्त होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप कमी वेळेत आणि खूप कमी साहित्यात घरच्या घरी ही पुरी सहज आपण बनवू शकतो. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ही नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.